मम्मी, काय ग? तुम्हाला एक विचारायचं होतं. काय विचारायचं विचार ना. हे बघा, या 2 अंगठ्यांपैकी सगळ्यात चांगली कोणती अंगठी दिसते? ही नक्की? हो बघ ना, मस्त भरगच्च आहे आणि एवढी मोठी आहे. ती छान दिसते. आणि या दोन्ही अंगठ्यांमध्ये सगळ्यात जास्त किमती कोणती अंगठी असेल? अगं तीच असणार ना, एवढी मोठी अंगठी आहे म्हटल्यावर. हे बघा मम्मी, ही अंगठी दिसते ना, ही आहे तुमची सून. आणि ही अंगठी दिसते ना शायनिंग वाली, ही आहे दुसऱ्यांची सून. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये, ही अंगठी दिसते ना, ही आहे 24 कॅरेट सोन्याची अंगठी. आणि ही दिसते, हिची किंमत तर 0 आहे, ही तर खोटी अंगठी आहे. आता या सोन्याच्या अंगठीची किंमत तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्हाला खरंच गरज पडेल, तेव्हा तुम्हाला तिचं महत्व समजेल. तसंच माणसांचं सुद्धा असतं मम्मी. माहितीये, आता ही आहे तुमची सून. मग तुम्हाला तुमच्या सुनेचं महत्व पण तेव्हाच कळणार जेव्हा तुम्हाला गरज असेल. जेव्हा तुम्हाला गरज असेल, तुम्ही काही अडचणीत असाल, तेव्हा बाजूवाल्यांची सून किंवा तुमच्या ओळखीच्यांची सून कामाला नाही येणार आहे. आजूबाजूची माणसं कामाला नाही येणार आहे. कोणी तुमच्या उपयोगी नाही पडणार आहे. आपल्या घरातली माणसं, आपल्या सुना, आपली मुलं हेच आपल्या अडचणीच्या वेळी आपल्याला मदत करतात, आपल्याला सांभाळून घेतात, आपल्याला उपयोगी पडतात. हो बरोबर आहे. ही अंगठी फक्त शायनिंग देते, पण तिची किंमत 0 आहे. आणि ही अंगठी शायनिंग देत नाही, त्याच्यामुळे तिची किंमत फार आहे. तसंच आपल्या घरातल्या माणसांना सुद्धा किंमत द्या, तीच आपल्याला वेळेला उपयोगी पडतात.